तुमच्या पेनल्टीच्या इथे ऍड होतील. बी फास्ट. महेश सातामकर आणि त्याचा साथीदार विजय कडव सध्या मैदानाच्या आतमध्ये. विजय कडव जे स्ट्रायकर एंड वर आहेत. डावखुरे आताचा फलंदाज आहे. रोहा संघाचं प्रतिनिधित्व तो करेल. त्या विपक्षामध्ये वाशी संघ आणि नॉन स्ट्रायकर एंड वर संजय सातमकर, विजय कडव. 10च आहेत. 11 खेळाडू घेऊन तुम्हाला उतरायचं आहे. बेसिक क्रिकेटचा पहिला नियम आहे. त्यामुळे खेळाडूंना एक रिक्वेस्ट आहे की ठीक आहे, जे जे पारंपरिक खेळाडू आहेत त्यांनी थोडंसं सहकार्य करा. जे नवीन येणारे खेळाडू आहेत त्यांना. टीम रोहा संघानं, माफ करा, वाशी संघानं मला वाटतं फक्त 10च खेळाडूंचा स्क्वॉड घेऊन ते उतरलेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिषदेचा नियम क्रमांक पहिला आहे की तुमच्या ताफ्यामध्ये 11 खेळाडू असावेत. त्यावेळी नियम क्रमांक 2 तुम्हाला सांगतो की एखादा खेळाडू ज्यावेळी जखमी होईल त्यासाठी तुम्ही 2 अतिरिक्त खेळाडू स्क्वॉड मध्ये ठेवू शकता. आणि त्यात तिसरा नियम तुम्हाला सांगतो की जो ते 2 जे स्क्वॉड मध्ये अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांना तुम्ही कॅप्टन्सी, बॅटिंग आणि बॉलिंग आणि यष्टीरक्षण या गोष्टी देऊ शकत नाहीत. तर तुम्ही त्याला फक्त युटिलाइज करू शकता क्षेत्ररक्षणाकरता. थोडासा थोडी घाई करा जरा, कारण बघा वेळ फार कमी आहे आणि अजून मकर संक्रांत झालेली नाही. त्यामुळे दिवस फार म्हणजे सूर्याचं जे विषुववृत्तीय जे भ्रमण आहे ते अजून दक्षिणात आहे. त्यामुळे थोडा दिवस छोटा आहे. तर कृपा करून थोडीशी तुमची घाई इथे अपेक्षित आहे. चला वळूयात आपण मॅचच्या दिशेनं. बॉल तयार. मॅचला इथे होते सुरुवात. सुयोग आलेत. टायमर लावा सर. सरळ आता इथे एक टायमर लाईव्हला जरी आपण टायमर लावला तरी चुकीचं ठरणार नाही. बॉल तयार. पहिलाच बॉल राऊंड स्टंप्सना आलाय. पहिला चेंडू आणि पहा ही ताकद आहे रोहा संघाची. रायगडातील हा वाघ इथे मात्र दहाडतोय. पहिल्याच बॉलवर अत्यंत विस्फोटक फटका. चेंडू सरळ पाठवलाय मैदानाच्या बाहेर. बॉल सरळ मरीन ड्राईव्हला पाठवला की काय असं क्षणार्धा करता वाटलं. इतका भयानक फटका इथे एक्झिक्यूट केलाय. चला चेंडू व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता करा. बॉल बॉय जे आमचे नवीन पहिलाच बॉल आहे त्यामुळे नवीन बॉल द्यावा लागेल आपल्याला. थँक्यू डीजे. मी सकाळीच उल्लेख केला की कदम साहेब सध्या टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्यांचे दिवस बदललेत. म्हणजे ISPL सारखी जी स्पर्धा आहे ती देखील आपल्या भेटीला आली आणि एका खेळाडूचा जो लिलाव आहे म्हणजे सांगली गावचा जो मांगले गावचा खेळाडू आहे विजय पावले त्याची बोली 32 लाख रुपये आणि 32.60 लाखाला तो गेलाय. त्यानंतर करण अंबालाला आपण पाहिलं 27 लाख रुपये त्याच्या ट्रॅजेक्टरीज आहेत. आमच्या भिवंडीचे किंवा वाडा परिसरातले अनेक खेळाडू आहेत जे देखील चांगलं नामांकन घेऊन गेलेत. आणि आता सगळ्यात फास्टेस्ट टेनिस क्रिकेट कुठे आहे तर रायगडमध्ये. आणि त्याच रायगडातील रोहा संघ इथे मात्र क्रीडांगणावरती आहे. बॅकफुटवर जाऊन पास संयमी खेळी इथे दाखवतोय. म्हणजे एक षटकार आल्यानंतर पेशन्स लेवल काय असू शकते किंवा संयम कसा बाळगू शकतो आपण ते इथे एक्झिक्यूट करतायत. एक सिंगलच्या सहाय्यानं RRR रोहा मात्र पोहोचलाय तो 7 या धावसंख्येवरती. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकाचा खेळ सध्या सुरू. त्यामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. खरं तर इथे मॅन्डेटरी पॉवर प्ले नाहीये कारण मैदानच आपलं थोडंसं छोटं आहे. त्यामुळे फलंदाजांना परंपरागत तो फायदा आहे. इथे मात्र फलंदाज तयार. संजय फुलटॉस होता पाठवलाय मिड विकेटला. धमाका आणि बॉल सरळ षटकारामध्ये कन्वर्ट केलाय. 6 धावा. रोहा संघ वेगळ्याच फॉर्म मध्ये दिसतोय आणि पहा ताकदवान खेळी ते करतायत. नुकतीच खरं तर पोलादपूर प्रीमियर लीग देखील पार पडले आणि बरेचसे आपले खेळाडू आहेत जे तिथे देखील चमकताना दिसले. तदनंतर रोहा प्रीमियर लीग देखील नुकतीच पार पडली आणि त्या रोहा प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्या देखील काही खेळाडूंनी चांगला खेळ केलाय. इथे बॉल तयार. ओव्हर द विकेट. आडवा बॅटनं क्रॉस बॅटेड स्ट्रोक शॉट मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतः ताकद लावली आणि झोकून दिलं अक्षरशः वाशी संघ. इथे मात्र आता चांगली कामगिरी करतोय जरूर. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 14 धावा.
स्वराज्याचे छत्रपती धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज 14 मे 1657 आणि 32 वर्ष रणांगणात 120 लढाया करून कधीही पराजित न होणारा योद्धा म्हणून त्यांची ओळख आहे. बॅकफुटवर जाऊन स्लॅश केला, बॉल चालला शॉर्ट पॉइंट मध्ये. तिथे आमचे वाशीचे खेळाडू प्रोटेक्शन साठी तैनात आहेत. एक सिंगल कनेक्ट होईल. एका सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पोहोचली आहे 15 या धावसंख्येवर. याआधी आपण उल्लेख केला की रायगडातनं हे खेळाडू इथवर आलेत आणि महाराष्ट्राचं जे आराध्य कुलदैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी म्हणजे दूरदृष्टी किती होती, राहण्याकरता रायगडाची निवड केली. पुण्यात जरी जन्म झाला असला शिवनेरीवर तरी देखील रायगडाचं जे महत्व आहे ना ते फार मोठं आहे आणि कदाचित त्याच विभागातून हे खेळाडू इथं आले. फुल टॉस आहे, पाठवलाय सरळ बॉल. इट्स अ सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, आउट ऑफ द पार्क. कदाचित डावांचा डोंगर इथे उभा करण्याचा प्रयत्न ट्रिपल आर रोहा करतोय. थँक्यू डीजे. शहा बॅटिंगची विस्फोटकता काय असू शकते किंवा फलंदाजीची ताकद काय असू शकते. म्हणजे आपण म्हणतो ना की जेव्हा पोलीस एखाद्या गुन्हेगाराला पकडतात आणि त्याला जेव्हा त्या स्पेशल रूम मध्ये नेलं जातं, चेंडू व्यवस्थापक जरा चेंडूंची पूर्तता करा. बॉल बॉय जे बॉल मॅनेजमेंटची आमची टीम आहे त्यांना विनंती आहे. तर तिथं जशी पोलीस थर्ड डिग्री लावून जो पोलिशी मार दिला जातो ना, कदाचित तसा मार इथं क्रीडांगणावरती आता गोलंदाजांना दिला गेलाय. सुरुवातच आहे ना, आपण बऱ्याचदा म्हणतो सुरुवात जर चांगली झाली ना तर शेवट देखील गोड होतो आणि ती सुरुवातच आहे ना. नावाप्रमाणे ज्या पद्धतीनं विजय कडवनं पहिल्याच बॉलवर असं म्हणतात की बाळाचे पाय दिसतात आणि त्यांना पहिल्याच बॉलवर दाखवले स्वतःच्या मनगडात ताकद किती आहे. पहिलाच बॉल त्याने स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ठोकला आणि सुरुवातच षटकाराने केली आहे. नवीन गोलंदाज अनिल निकम आलेत. वाशी संघाचं प्रतिनिधित्व ते इथून करतील. सामना नंबर 3 सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आहे. बॉल तयार, ओव्हर द विकेट. आखू टप्प्याचा बॉल ज्याला थारा देणे इथे टेनिस विश्व क्रिकेट जगतात नाही. बॉल पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर इनटू द स्टँड. चेंडू निघून जाईल 6 धावसंख्ये करता. षटकार. धन्यवाद डीजे, थँक्यू. 27 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. मराठमोळ्या मातीतले काटक रायगडातील एक खेळाडू आहेत. मी याआधी 27 धावा, एकच बॉल झालाय. आता दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर देखील षटकार आलाय. जसं पहिल्या ओव्हरची सुरुवात षटकाराने केली गेली, दुसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील हे जे पिंक पॅन्थर्स आहेत ते आता इथे मात्र अक्षरशः ताकद लावतायत आणि डाव्या हाताचा खेळाडू आहे म्हणजे ताकदवान. नैसर्गिकरित्या ज्या डाव्या हाताच्या खेळाडूंना देवाची देणगी आहे की त्यांच्या बॅटचा फ्लो जो आहे ना किंवा बॅटचा जो स्विंग आहे तो स्ट्रॉंग तुम्हाला मैदानात पाहायला मिळतोय. कदाचित तशाच पद्धतीने इथे विजय कडव फलंदाजी करतायत. नावाला साजेशी फलंदाजी होते, नावातच विजय. त्यामुळे 7 चेंडू करून 4 षटकारांची खेळी त्यानं सजवली आहे. बॉल तयार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू आदळला देह यष्टीवर, त्यामुळे धाव न घेणं पसंत केलंय. अनिल निकम इथून मात्र थोडासा निश्वास टाकलाय वाशी संघानं, परंतु ट्रिपल आर रोहा काय ताकद लावते क्रीडांगणाच्या आतमध्ये. अक्षरशः मैदान गाजवायला सुरुवात केली या दोन्ही खेळाडूंनी आणि आयन एक्सचेंज प्रीमियर लीग मधल्या कदाचित असं वाटायला सुरुवात झालं की सर्वोच्च धावसंख्या या इनिंग मध्ये ते उभं करतील. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल आहे, ओव्हर द विकेट. अनिल निकम आडवा बॅटनं क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉल चाललाय सरळ मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून पॅरलल ऑफ द विकेट. चेंडू निघून जाईल सीमा रेषे पलीकडे. 4 धावा. इथे आलाय दमदार चौकार आणि संघाची टोटल मात्र पोहोचली आहे ती 31 या धावसंख्येवरती. 31 सगळ्यांकरता जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे जसं आपण 2025 ला गुड बाय करून 31 ची रात्र गाजवली, त्यानंतर 2026 मध्ये पदार्पण केलं. 365 दिवस आणि त्या सगळ्या दिवसांचा 12 महिन्यांचा कालखंड लोटला. त्यानंतर 2025 ला गुड बाय करून आपण 2026 मध्ये पोहोचलोय. इथे धावा धावफलकावर जोडल्या गेल्या त्या 31. दुसरं षटक सुरू आहे. अनिल निकम सध्या बॉलिंग मार्कवर आहे. बॉल तयार, ओव्हर द विकेट. फटका चांगलाय, ग्लान्स केलाय, बॉल चाललाय फाईन लेगला. अक्षरशः धुमाकूळ घातलाय. हे 2 धुरंधर क्रीडांगणावरती इथे लढतायत. व्हॉट अ बॅटिंग. इट्स अ मास्टर पीस ऑफ बॅटिंग बाय ट्रिपल आर रोहा संघ. आज इथे चमकदार कामगिरी करणार. 35 धावा, 35 ऑन स्कोर कार्ड.
35 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. हे सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांनी विकेट गमावलेली नाही अजून. आणि कदाचित अत्यंत काटक फलंदाजी होते. म्हणूनच मी म्हणतो ना की ग्रामीण क्रिकेट याच करता मोठं आहे. ग्रामीण गावातले जे खेळाडू आहेत ना, कदाचित तिथे थोडस पैशाला महत्व न देता ते गावाला महत्व देतात. गावाच्या नावासाठी ते क्रिकेट खेळलं जातं. आणि कदाचित त्याच ग्रामीण भागातले खेळाडू आहेत आज या मुंबा क्रीडा नगरीमध्ये. इथे मात्र धुमाकूळ त्यांनी घातलाय. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार. चांगल्या फिल्डिंगचा नमुना दाखवलाय वाशी संघानं देखील आता. आणि एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 36 ऑन स्कोर कार्ड विदाउट विकेट्स. एकही गडी अजूनपर्यंत इथून बाद करू शकले नाही. 36 धावा ज्या खरं तर स्कोर कार्ड वर लागल्यात आणि दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी करतायत. संजयला संधी मिळतेय. उजव्या हाताचा फलंदाज लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सध्या क्रीडांगणावरती तुम्ही पाहतायत. बऱ्याच वर्ष आपण पाहिलं रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या जोडीनं जसं भारताकरता प्रतिनिधित्व केलं किंवा ओपनिंग ची जोडी आपण पाहिली, तशाच पद्धतीनं रोहा संघ देखील इथे स्वतःचा एक्झिक्युशन बॅकफुटवर जाऊन स्लॅश केलाय. कट केलाय बॉल. बॉल चाललाय डीप थर्डमॅनला. बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू वेगानं पोहोचलाय. आणि फेक पहा. अतिशय थोडस कमकुवत क्रिकेट इथे पाहायला मिळालं. कारण ज्या अपेक्षेनं फेक येणं गरजेचं आहे. नाही तर स्वाभाविक आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावानच माणूस परिपूर्ण होतो. कॉर्पोरेट वर्ल्ड मधले खेळाडू खेळतायत त्यांना सलाम आहे. कारण रोज लॅपटॉपवर बसून ऑफिसची कामं 6-7 पर्यंत जर तुम्ही कराल तर तुमचं क्रीडांगणावर पोहोचणं मुश्किल आहे. आणि त्यामुळे मग तुमचे जे बॉडीचा फिटनेस लेवल आहे तिथे तुमचं दुर्लक्ष होतं. कुठेतरी इंजिनिअरिंग नंतर तुम्ही जेव्हा नोकरीमध्ये येता या सगळ्या गोष्टींचा सराव तुमचा सुटतो. म्हणजे जे मोमेंटम असतं तुमच्या शरीराचं कदाचित तो मोमेंटम तुटतो. आणि ती जी सातत्यता आहे किंवा कन्सिस्टन्सी आहे ती देखील तुटते. आणि त्यामुळेच मग थोडासा पोटाचा नगारा देखील वाढतो किंवा फिटनेस लेवल शरीराची जी लवचिकता आहे ती कमी होते. त्यामुळे प्रत्येक खेळाडूनं काम तर केलंच पाहिजे जरूर. कारण जे काम आपल्या हातांना जे काम मिळतं त्यांना खरं तर आपलं घर चालतं ते काम करणं जरूर गरजेचं आहे. परंतु त्याखेरीज आपल्या फिटनेसवर देखील लक्ष देणं हे तितकंच महत्वाचं आहे. 2 षटकं समाप्त झाली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर संघाची टोटल पोहोचली आहे 19 धावा प्रति षटक सरासरीनं. 38 ही धावसंख्या. 38 ऑन स्कोर कार्ड. तिसऱ्या षटकाला इथे होईल प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर अजय. फटका चांगला आहे. आल्या आल्या तीनही गोलंदाजांचं स्वागत षटकारानं केलंय. विजय कडव. व्हॉट अ बॅटिंग. इट्स अ मास्टरपीस. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॅटिंग बाय मिस्टर विजय कडव. अक्षरशः हा रायगडचा वाघ इथे मात्र तीनही षटकातल्या पहिल्या चेंडूंवर त्यानं डरकाळी फोडली आहे. आणि हीच तर खरं ग्रामीण भागाची ताकद आहे. म्हणून कदम साहेब मी बऱ्याचदा म्हणतो ना की ग्रामीण भागातली पोरं कॉर्पोरेट मध्ये जेवढ्या वेगानं लॅपटॉप चालवतात ना किंवा जेवढ्या वेगानं मेल कम्युनिकेशन करतात तितक्याच वेगानं आम्ही शेतातला भाताचा बांधलेला बारा देखील बांधांवरून तितक्याच वेगानं घेऊन येतो. जंगलातली सफर देखील आमची तितक्याच वेगानं असते आणि शेतीची कामं देखील ही पोरं तितक्याच वेगानं करत असतात. म्हणून कदाचित हे रायगडचे खेळाडू आज इथे चमकतायत. फटका पुन्हा एकदा पहा. बॅट फिरली आहे. चेंडू हवेमध्ये आणि झेल टिपलाय. सुमित मोहिते चेंडू खाली होते. वाशी संघाला इथे बाजू दिली आहे. आणि जसा 2003च्या विश्वचषकाच्या फायनल मध्ये ऍडम गिलख्रिस्टचा झेल हरभजन सिंगनं कसा बसा टिपला तशी इथे पहिली कॅच इथे मात्र टिपली आहे. अक्षरशः 2003च्या विश्वचषकाची जी फायनल होती ती आजही जेव्हा आपण आठवतो भारताच्या विरोधातली 359 धावांचा पल्ला पार केला गेला होता आणि मग प्रत्येक खेळाडूची दमछाक झाली होती. कदाचित तशी क्षणचित्र रोहा संघानं इथे बॅटिंगची स्टार्टअप करताना दाखवली आहे. सफलता मिळाली अजयला. दुसऱ्या बॉलवर संघाची टोटल पोहोचली आहे 44 धावा. 44 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ फर्स्ट विकेट. पहिला गडी इथे मात्र बाद झाला. पद्मज थळकर आलाय रोहा संघाचं प्रतिनिधित्व करण्याकरता. समोर अजय आहेत. आदळला बॉल देह यष्टीवर आणि तदनंतर पहा यष्टी रक्षक अत्यंत वेगानं आले. एक सिंगल इथून मात्र अधोरेखित केली जाते. लेग बाईचा सिग्नल आलाय पंचांमार्फत आणि याच सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 45 रन. 3 बॉलचा खेळ इथे संपलाय. 3 चेंडूंचं सत्र संपलंय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 6 ओव्हरची मॅच आहे हे देखील महत्वाचं आहे. त्यामुळे 6 ओव्हरमध्ये किती धावा उभ्या होतील हे देखील महत्वाचं असणार आहे. क्रीडांगणावरती गोलंदाज अजयने इथं बाजू दिली आहे वाशी संघाला. जरूर चांगली गोलंदाजी मेरिट नुसार गोलंदाजी करतोय. आता पोटेन्शियल दाखवलं. मी बऱ्याचदा म्हणतो की विजयामध्ये गोळा होणारी जी गाव जत्रा असते ना ती आपली कधीच नसते.
संघर्षाच्या काळात जो तुमच्या पाठीमागे लढत असतो ना, तोच खरा तुमचा समर्थक असतो. आणि कदाचित ते काम अजयने इथे केलं वाशी संघासाठी. संघाच्या विरोधात पूर्णतः प्रतिकूल परिस्थिती होती आणि तरी देखील तो लढलाय. फटका चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये, सिलेबेडॉन मधून लॉंग ऑनचा खेळाडू आलाय. अत्यंत सावध पद्धतीनं त्यानं फक्त एक सिंगल इथून कंप्लीट केली आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या आपण पाहतोय 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. मुंबई क्रीडा नगरीमध्ये आपण आहात आणि ही मुंबई कदाचित मोठा इतिहास या मुंबईला आहे, त्याची देखील चर्चा आपण जरूर करूया. इथं मात्र गोलंदाज तयार. सुपर बॉलिंग, दर्जा आणि गुणवत्ता त्यांचा संगम, त्यांचा कॉम्बिनेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय गोलंदाज. एंड ऑफ द थर्ड ओव्हर, तिसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलाय. स्कोर मूव्स ऑन 46. भारत का पानी हर रिश्ते की ये जान, शुद्ध है स्वच्छ है घर घर की है पहचान. भारत का पानी, भारत का पानी. जीरो बी, भारत का पानी. For over 60 years, Ion Exchange has pioneered total water and environment management, serving industries, institutions, homes, and communities worldwide. Through Zero B and TML, we ensure safe drinking water across sectors. We serve diverse sectors, supported by Asia's largest comprehensive service network. Our R&D centers drive advancements in products and processes to maintain market leadership. With ISO certified manufacturing facilities and through strategic partnerships, we exemplify our worldwide reach. Our commitment to conserve the planet's resources drives us to realize our vision to be the leader in our business, which is so vital to people's lives and the environment. Ion Exchange, a bond that goes back 60 years, a commitment that will continue for a lifetime.
जिंकला नाही. म्हणजे ICCच्या रेटिंग मध्ये क्रमांक 1 चा खेळाडू आहे, त्याला IPL ची ट्रॉफी जिंकता जिंकता 2023-24 उजाडलं. इतका मोठा संघर्ष त्याला करावा लागला. ज्या इंग्लंडनं हा खेळ बनवला, ज्या इंग्रजांनी, त्यांना वर्ल्ड कप जिंकता जिंकता इतकी दमछाक झाली की 2019 उजाडला. आणि तो वर्ल्ड कप त्यांनी कसा जिंकला हे अजूनपर्यंत गुलदस्त्यामध्ये, किती विकेटनं जिंकला किंवा किती रन्सनं जिंकला हे अजून कोणालाच ठाऊक नाही. आणि हे क्रिकेट आहे, बऱ्याच जणांना रडवतं हे क्रिकेट. इट्स अ गेम ऑफ अन इमोशन्स. हा भावनात्मक खेळ आहे. इथे मात्र लॉंग लेग फाईन लेग मध्ये बॉल चाललाय. फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक आलेत वेगानं आणि इथे मात्र दावा कंप्लीट केलात. पहा 20.12 मीटरची विकेट आहे आणि त्या विकेट दरम्यान काय वेगानं धावतात खेळाडू. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची जी टोटल आहे, आपल्या धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 59. लॉस ऑफ 2 विकेट. षटकांचा खेळ संपलाय तो मात्र 4. एंड ऑफ द 4th ओव्हर. स्कोर मूव्स ऑन 59. आणि दोन्ही खेळाडू, नौका आलेला फलंदाज मिस्टर महेश 4थ्या क्रमांकाची पोझिशन तो मात्र भूषवतोय. आणि त्याचा साथीदार जो खरं तर वन डाऊनला आलाय, पद्मज, माफ करा. चला वळूयात मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. ओव्हर दी स्टंप्स. गुड लेंथवर होता, पाठवला सरळ मुख्य समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना ठोकलाय अत्यंत विस्फोटक फटका. षटकार आलाय आणि याच षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 65. थँक्यू सर. KGF नावाचा चित्रपट आपण पाहिला आणि रोहा संघाच्या बाबतीत मी एक गोष्ट आवर्जून सांगेल. त्या चित्रपटात एक वाक्य आहे की पॉवरफुल पीपल कम्स फ्रॉम द पॉवरफुल प्लेसेस. द हिस्ट्री वॉज रॉंग. पॉवरफुल पीपल मेक्स द प्लेसेस पॉवरफुल. जी ताकदवान लोक ताकदवान विभागातून येतात असं काही नाहीये. त्या लोकांच्या नावानं ते स्थळ ताकदवान बनू शकतं त्यांच्या कार्यातून. आणि तेच काम सध्या रोहाकर इथं करतायत. इथे मात्र एक सिंगल जरूर आली आहे. सिंगलच्या साह्यानं संघाची जी टोटल आहे ती जाऊन पोहोचली आहे 66 या धावसंख्येवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकाला इथे प्रारंभ झाला. 5व्या ओव्हरचा खेळ मात्र सुरू आहे. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, यष्ट्यांच्या वरनं बॉल गेलाय. स्टंपच्या वरून बॉलचं लँडिंग आहे, त्यामुळे पंच देखील फार तीक्ष्ण नजर आहे पंचांची. पंचांचं कौतुक करावं लागणार आहे. आमचे पाटील सर असतील, म्हणजे जे आमचे दरवर्षीचे परंपरागत पंच आहेत, ते सगळे पंचांची मेहनत आहे या स्पर्धेकरता. इथे 5वं षटक अजय वैयक्तिक कोडातलं त्याचा दुसरं षटक आहे. पर्सनली तो दुसरं षटक फेकतोय, ऑफस्टिकच्या बाहेर आहे, त्यामुळे पंच निर्देशित करतायत. नोटिफिकेशन आलंय, व्हाईट बॉलचा सिग्नल जो धावफलकावरनं एक्स्ट्रा धावा जोडून जाईल. संघाची टोटल पोहोचली आहे 67. लॉस ऑफ 2 विकेट. ट्रिपल आर रोहा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतीये. चांगली गोलंदाजी. आदळला चेंडू येऊन अजयनच खरं तर कमबॅक मिळवून दिलाय वाशी संघाला. हे आपल्याला विसरून चालणार नाही. अजयनं ज्या पद्धतीने इथं खेळ केलाय, चाणाक्ष आणि अत्यंत विपरीत परिस्थितीत जो लढतो तोच खरा संघर्ष योद्धा. मी याआधी देखील उल्लेख केला. अक्षरशः लगाम लावली धावसंख्येला. आणि पहा यष्टीरक्षकाकडनं थोडीशी सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाली. जो बॅक ऑफ द एंड चाललाय चेंडू आणि इन फ्रंट ऑफ द विकेटच आहे, तिथून मात्र एक सिंगल आली. लेग बायचा सिग्नल पंचांमार्फत आला आणि सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 68. लॉस ऑफ 2 विकेट. ट्रिपल आर रोहा. मला वाटतं आजच्या दिवसातला धावांचा डोंगर त्यांनी उभा जरूर केलाय. एवढ्या धावा त्यांनी उभ्या केल्यात 68, आणि ते देखील सकाळच्या सत्रात, जिथे ड्यू फॅक्टर जे खरं तर इम्पॅक्ट करतंय बॉलवर. आणि पाऊस पडलाय 2 दिवसापूर्वी मुंबईत, त्यामुळे थोडासा विकेट आणि ते खेळपट्टी देखील ओली आहे. आ बैल मुझे मार अशी अवस्था क्रीडांगणाच्या आतमध्ये. म्हणजे जिथे खरं तर बँक बॅलन्स कमी आणि तुम्ही असा खर्च देखील वाढवताय, तर त्या पद्धतीनं वाशी संघ थोडासा संघर्ष होतोय जरूर. संघाची टोटल पोहोचली आहे 70 धावा. 7-0. लॉस ऑफ 2 विकेट. 5 षटकांचा खेळ संपलाय. एंड ऑफ द 5th ओव्हर. स्कोर मूव्ज ऑन 70. शेवटचा आणि अंतिम ओव्हरचा खेळ इथे मात्र बाकी राहतोय. इट्स अ लास्ट ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. यानंतर टॉस करता लगेच या, म्हणजे मला तुमची मुलाखत घेता येईल मिडल सेशन मध्ये. रबाले आणि HO फायटर्स आणि त्या विपक्षामध्ये रबाले वॉरियर्स
दोन्ही टीमचे जे कॅप्टन्स आहेत तयारीत राहा. आपल्याला टॉस जो आहे तो अगदी उडवायचा आहे मध्यांतरामध्ये किंवा जो ब्रेक येईल इनिंग ब्रेक मध्ये. बॉल तयार. आखू टप्प्याचा बॉल पाठवलाय ऑन साइडला. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. ठोकला इथे षटकार. सगळ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर षटकार आलेत. हे खरं तर ऐतिहासिक आहे. इट्स अ हिस्ट्री क्रिएट बाय टीम रोहा. रोहा संघाकडनं इतिहास रचला गेलाय. प्रत्येक षटकाचा पहिला बॉल जो आहे तो षटकारामध्ये कन्वर्ट केलाय. हेडलीचा चेंडू आहे त्यामुळे फलंदाजांकरता देखील फार मोठं आव्हान आहे. कारण हा चेंडू सहजासहजी सीमारेषेच्या बाहेर पाठवणं किंवा बाउंड्रीच्या बाहेर पाठवणं एवढं सोपं काम नाहीये. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आणि इथे पहा थोडस क्रिकेट जे आहे नो बॉलचा इशारा आलाय पंचांमार्फत. नो बॉलचा सिग्नल. आपण बऱ्याचदा म्हणतो ना की गरीबी में आटा गेला. तशी परिस्थिती सध्या वाशीच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. कारण जास्त धावसंख्या जरूर उभी झाली आणि अशा पद्धतीने गोलंदाजी होतीये. लढावं लागणार आहे वाशी संघाला. पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. बॉल तयार. इथे पहा फटका चांगलाय ऑन साइडला मिड विकेट मध्ये. बॉल चाललाय सरळ स्टँडच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीला. इनटू द स्टँड. षटकार. थँक्यू डीजे. सर्वोच्च धावसंख्या. इट्स अ हायेस्ट टोटल. अजूनही तसे काही चेंडू शिल्लक आहेत. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. 6व्या ओव्हरचा खेळ. खरं तर हा चेंडू स्लॉक स्वीप करायचा होता परंतु फटका सजवता आला नाही. लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. त्यामुळे पंच इशारा करतायत एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर वाईट स्वरूपात जोडली जाईल. टीमची धावसंख्या पोहोचली आहे 84. ट्रिपल आर रोहा प्रथम फलंदाजी करत असताना पहिली बॅटिंग. अत्यंत चांगला क्रिकेट चा खेळ इथे त्यांनी दर्शवलाय. फटका चांगला आहे. मनगडातल्या ताकदीचा वापर करतोय फलंदाज. पाठवला स्क्वेअर लेगच्या बाहेर. बॉल चाललाय 6 धावांसाठी. आलाय षटकार. थँक्यू. 90 रन्स ऑन स्कोर कार्ड. 90 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे बाकी आहे. आणि गोलंदाज अमित यांचा खरपूस समाचार घेतलाय 3ही चेंडूंवर. आणखीन एक धमाका. 4 चेंडू 4 षटकार. कदाचित युवराज सिंगचा रेकॉर्ड तुटतोय की काय असं वाटायला आता सुरुवात झाली आहे. पण त्या 4 बॉल मध्ये 4 तर आल्यात आणि अक्षरशः धुमाकूळ घातलाय पद्मज या फलंदाजानं. माफ करा महेश या फलंदाजानं. महेश शिंदे चमकदार कामगिरी करतोय. 4 चेंडूंमध्ये 4 षटकार त्याच्या बॅट मधनं आलेत. आता 6 बॉल मध्ये 6 मारणार की काय. आणि रोहा संघाची बॅटिंग पाहिल्यानंतर अमरीश सर जे खेळणारे दुसरे संघ आहेत त्यांच्या मनामध्ये धडकी भरले. अक्षरशः भीतीचं वातावरण आहे प्रत्येक संघाच्या गोटामध्ये. चांगली गोलंदाजी. अमित पाटील आता कमबॅक जरूर केलाय. फलंदाजाला परतावं लागणार आहे. 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडूंचं सत्र संपलंय. 6 षटकांची ही लढत आहे. 97 धावा. शतक पूर्ण करणार का रोहा संघ? 100 सेंचुरी पूर्ण करणार का? काय लढलेत रोहा संघ. अत्यंत जबरदस्त बॅटिंग. निशांत वाघमारे नवीन बॅटर. कोल्हापूरच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर टांगा पलटी घोडे फरार बॅटिंग केले आज ट्रिपल आर रोहानं. आणखीन एक चांगला स्ट्रोक. 2 खेळाडूंच्या गॅप मधून इन बिटवीन द गॅप 101 धावांचा आहेर दिलाय असं सांगावं लागणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात. ट्रिपल आर रोहा 101 धावा आणि विजयाकरता 102 धावांची गरज आहे वाशी संघाला. चला माफ करा 100 धावा झाल्यात. 101 धावा संख्येची गरज आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन माझ्यासोबत इथे जोडले जात आहेत. एका बाजूला एचओ फायटर संघाचा कॅप्टन भावेश दुबे माझ्यासोबत जोडला गेलाय. रंजन शेट्टी प्रमोट करतोय रबालेला. रबाले वॉरियर संघाचा कॅप्टन. आणि आदरणीय हेमंत कदम सरांना आपण विनंती करूयात की आपण टॉस